हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। कशात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल। तर गेले 6 महिने झाली माझी ही चप्पल आहे, त्याची एक बटन जे आहे ते तुटलेलं आहे, त्यामुळे ती तशीच पडली। मी बऱ्याच ठिकाणी ती चप्पल नेली, पण मला ना सेम टू सेम बटन काही मिळालं नाही। मार्केट फिरली, त्यासोबत इथे दादाकडे मी पहिल्यांदा पण विचारून गेली। दादा म्हणाले की ताई असं तर नाही आहे, माझ्याकडे सिल्वर कलरचं, माझ्याकडे ब्लॅक कलरचं आहे। मग म्हटलं आता किती दिवस ती चप्पल ठेवणार, ठेवून तिची अवस्था बघा कशी झाली। तर चेहऱ्याला स्टॉल बांधून मी निघाली होती बिट्टूला घ्यायला, सोबतच मी ही चप्पलसुद्धा घेतली, तिला घेतला आणि त्यानंतर पोहोचली दादाकडे। दादाला म्हटलं की दादा तुमच्याकडे जी ब्लॅक कलरची बटन आहे ना तीच लावून द्या। खरं तर माझी इच्छा नव्हती, पण शेवटी ते पळून चप्पल खराब होण्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या आता हीच लावूया। चप्पल जर 300-400 रुपयाची असती ना तर मी एवढं टेन्शन घेतलं नसतं, पण चप्पल महाग असल्यामुळे मी खूप टेन्शन घेत होती। शेवटी बराच मी शोधाशोध केलं त्या बटनसाठी, पण सेम बटन भेटलं नाही। खरं तर ब्लॅक कलरचं बटन लावत असताना ना माझ्या चेहऱ्यावर पूर्ण 12 वाजले होते। नंतर म्हटलं जाऊ द्या, छानच दिसत आहे असं म्हणून आपण दुर्लक्ष करावं। खरं तर चप्पलचं एकच बटन तुटलं होतं, पण एक कलरचं ब्लॅक लावलं तर ते दुसऱ्या साईडला ते चांगलं दिसणार नाही, म्हणून मी दोन्ही साईडला ब्लॅक कलरचं लावून घेतलं आणि माझी एवढ्या महिन्याची चप्पल दुरुस्ती करून घेतली। बिट्टूबाई पण माझ्यासोबतच होत्या आणि मस्त तिथं मग आम्हाला कुठेही पाहिजेत 2 बटन लावायचे होते, म्हणून जरा वेळ लागला इथे। तर बिट्टू म्हणत होती मला मम्मी चल घरी, मला घरी जायचं आहे, कारण आता स्कूल सुटल्याबरोबर तर तिला घरीच जायला फार आवडतं। जसा घरामध्ये पाय टाकला, कपडे चेंज केले, तसे परत 90sचे सॉन्ग इथे सुरू झाले आणि डान्स सुद्धा चालू झाला। तयार झाली, वेळेवर कंगी नाही भेटत ते ग तुझी कंगी प्लीज। मेकअप करून घे तोपर्यंत। मेकअप झाला ना, आता कोणता मेकअप करायला लावतो मला? तर इथे आम्ही दोघी मस्तपैकी तयार होतोय मूवीला जायला। थलपतीचा मूवी लागलाय जननेता, तोच पाहायला तयारी करून पोहोचलो थिएटरमध्ये। तिकीट ऑलरेडी बुक केलेले होते आम्ही। पहिल्यांदा आलो आपण, एवढ्या वर्षाचं पहिल्यांदा असं झालं की मूवी स्टार्ट व्हायला अजून 15 मिनिटं बाकी आहेत आणि आम्ही येऊन बसलेलो आहोत थिएटरमध्ये। छान वाटलं, लवकर आल्यानंतर नाही तर मूवी स्टार्टसुद्धा होतो, त्यानंतर आम्ही येत असतो। त्यानंतर स्टार्ट झाला मूवी आणि मग झाली एंट्री थलपतीची। सुरुवातीला तर मूवी मला काही समजलं नाही, पण हळूहळू करत नंतर मला मूवी समजायला आला की छान वाटला मूवी थलपतीचा। यामध्ये राजकारणाबद्दल सांगितलेलं आहे की राजकारण कसं खेळल्या जाते आपल्या जनतेसोबत, आणि आम्ही दोघी जावा एकत्र मिळून खूप महिन्यानंतर गेलो होतं, तर खूप छान सुद्धा वाटत होतं। सर्वात जास्त खुश मी यामुळे होती की आम्ही यावेळी पहिल्यांदाच गेलो होतो लवकर आणि मूवी कटला नाही। सुरुवातीपासून मूवी बघायला मिळाला आम्हाला। 3:15ला आम्ही मूवीसाठी गेलो होतो आणि खरं तर जेवण वगैरे करून गेलो होतो, त्यामुळे जेवायची तर काही इच्छा नव्हती, म्हणजे तिथलं काही खायची इच्छा नव्हती। पण इंटरव्हल झाल्यानंतर जाऊ म्हणाल्या, मला ना पेप्सी प्यायची आहे आणि माझा मटकेपणा तो कुठं जातच नाही। त्यांना म्हटलं थांबा, ते पेप्सी वगैरे तर घेऊच आपण, पण पहिला म्हटलं आपण फोटो वगैरे काढू। त्यानंतर ना आमचा मूवीसुद्धा स्टार्ट झाला। तर मी जाऊला म्हटलं तुम्ही आतमध्ये जा, कारण की दोघीजणी एका पेप्सीसाठी कुठे थांबत बसता, मी घेऊन येते म्हटलं पेप्सी। मी लगेच गेली, फार गर्दी नव्हती त्यामुळे मला पटकन पेप्सी मिळाली। पेप्सी पीत पुढचा मूवी आम्ही एन्जॉय केला। घरी आल्यानंतर जाऊन लगेच चहा ठेवला, कारण त्यांचं डोकं पकडलं होतं, पूर्ण दुखत होतं। कपडे चेंज वगैरे करून मी पण थोडा वेळ बसली, कारण की बाहेरून आल्यानंतर 5 मिनिटं बसावं म्हटलं। त्यानंतर चहा घेतला गरमागरम आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली। कुकरला डाळ लावून मी पटकन इथे फोडणी दिली। खूप वेळ झाला होता, आता सर्व जेवणाची वाट बघत होते आणि सर्वात जास्त भूक तर मलाच लागली होती, कारण की आज सकाळी मी खूप लवकर जेवण केलं, तर आता माझ्या पोटामध्ये खूप जोरात कावडे ओरडत होते, पटकन जेव। मग मुलीचा होमवर्क घेतला। होमवर्क घेत असताना ना ती तिच्या स्कूलमधल्या गोष्टी सांगत असते, माझ्याशी शेअर करते की मम्मी असं झालं, मी आज याच्याकडे बसली, त्याने मला असं केलं, मला त्रास दिला, तर टीचरने त्याला उठून टाकलं, मग मला एकटीलाच बसवलं। तो बोलत होता म्हणून टीचरने उठवलं त्याला। अच्छा, क्लासमध्ये कशाला झोपतात? हे डाऊन करायला सांगितलं, मग हे डाऊन केलं, मी झोपले होते। जाऊला तिचा लाड केल्याशिवाय काही झोप येतच नाही। आम्ही आलो होतो रूममध्ये झोपायला, तर त्या लगेच आल्या पाठीमागे, तिच्यासोबत थोडीफार मस्ती करायला लागल्या। त्यानंतर ना तिचं कानातलं थोडंसं साईडला झालं, तेच त्या इथे नीट करत होत्या। असा होता माझा आजचा दिवस। ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।